नमस्कार, मी सुवर्णा दुसाने. आपण पाहताय विशेष कार्यक्रम सायबर हल्ला. 12 मे हा दिवस माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी काळा दिवस ठरला, कारण आतापर्यंतचा सर्वात मोठा रॅन्समवेअर व्हायरसचा हल्ला शुक्रवारी झाला. भारतासहित जवळपास 100 देशात WannaCry या रॅन्समवेअर व्हायरसने अक्षरशः धुमाकूळ घातला. सायबर सिक्युरिटी फर्म अवॉस्टने सांगितलं की जगभरात जवळपास 75,000 संगणकांवर हा हल्ला झालाय. 100हून अधिक देश या हल्ल्याचे शिकार झाले. पूर्वी एखादा व्हायरस येऊन कम्प्युटरवर अटॅक करायचा किंवा फिशिंगच्या माध्यमातून अनेकांच्या खात्यावरचे पैसे गायब व्हायचे, पण आता या सगळ्याच्या पुढे जाऊन रॅन्समवेअर सुरू झालाय. म्हणजे काय तर थोडक्यात ऑनलाइन ब्लॅकमेलिंग, ऑनलाइन खंडणी. जगात सगळीकडे रॅन्समवेअरचा धुमाकूळ सुरू असताना भारत मात्र यातनं काही प्रमाणात वाचलाय. पुढच्या काळामध्ये सायबर युद्ध या सगळ्या माध्यमातून होण्याची शक्यता आहे का? या सगळ्या विषयाचा आढावा आपण घेणार आहोत सायबर हल्ला या विशेष कार्यक्रमात. जगामध्ये 12 मे रोजी एक भीषण हल्ला झाला. कोट्यवधींचं नुकसान झालं, पण हा दहशतवादी किंवा बॉम्ब हल्ला नव्हता. हा होता सायबर हल्ला. जगातले हजारो कम्प्युटर लोकांना वापरताच येईना, त्यातली माहिती लीक झाली. काय आहे या सगळ्याचा प्रकार आणि त्याचे परिणाम, पाहूयात एक रिपोर्ट. कम्प्युटर आधुनिक जगातला सर्वात महत्त्वाचा शोध. सगळं जग एकाच क्लिकवर. बँका, हॉस्पिटल्स, पेमेंट, चित्रपट, गाणी, सर्व काही याच्यावर अवलंबून आहे. पण तेच चोरायचा प्रयत्न झाला तर नव्हे, तसं झालंय शुक्रवारी 12 मे रोजी जगावर मोठा सायबर हल्ला झाला. हजारो कम्प्युटर हॅक झाले. हॅक म्हणजे कम्प्युटर मधल्या डेटाची चोरी. हॅकर्सनी संस्था आणि लोकांकडे खंडणीचे पैसे मागितले. अनेकांनी ते दिलेही, पण याचे परिणाम भयंकर झाले. सर्वात आधी याला बळी पडली ती ब्रिटनची आरोग्य व्यवस्था. अनेक सरकारी आणि खासगी रुग्णालयांचे कम्प्युटर्स हॅक झाले. डॉक्टर्सना पेशंटची केस हिस्ट्री पाहता येईना. मग त्यांच्यावर उपचार तरी कसे करणार? हजारो रुग्णांना घरी पाठवावं लागलं. ज्यांच्यावर शस्त्रक्रिया करायची होती त्यांचे केस पेपर्स मागवावे लागले. इतकंच नाही, अनेक आफ्रिकन देशांमध्ये मोबाईल नेटवर्क कोसळलं. रेल्वे प्रणाली बंद पडली. काही बँकांचं नेटवर्कही हॅक झालं, त्यामुळे पैसे काढता येईनात. या हल्ल्याचा सगळ्यात मोठा बळी ठरला तो युरोप. त्याच्या पाठोपाठ चीन, हाँगकाँग, रशिया, भारत, दक्षिण अमेरिका आणि अमेरिका. आता याचे परिणाम कमी झालेत, पण जे झालं ते भयानक होतं. एखाद्या रुग्णाची वैद्यकीय हिस्ट्री दुसऱ्याच्या हाती लागणं किंवा एका मोठ्या कंपनीची गुप्त माहिती बाहेर येणं. शिपिंग वेबसाईटवर सेव्ह केलेले तुमचे कार्ड डिटेल्स बाहेर येणं. पंतप्रधानांच्या सुरक्षेचा प्लॅन शत्रूंच्या हाती लागणं. हा कल्पनाविलास नाही, तर भयंकर वास्तव आहे. पण इतक्या मोठ्या प्रमाणावर हॅक करायचं तंत्रज्ञान हॅकर्सकडे आलं कुठून? अमेरिकेकडून. होय, शत्रू राष्ट्रांचं कम्प्युटर नेटवर्क हॅक करायची वेळ आली तर यासाठी अमेरिकेनंच ही सायबर शस्त्र बनवून ठेवली आहेत. त्यातलं एक शस्त्र लागलं या हॅकर्सच्या हाती आणि मग हा गहजब झाला. यावरून एक गोष्ट अधोरेखित होते, ती ही की कम्प्युटर तंत्रज्ञानात कितीही पुढे गेलं तरी ते किती तकलादू आहे. त्याचा गैरवापर हा किती सोपा आहे. यावर तुमच्या आमच्या सारख्याला काहीही करता येणार नाहीये. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात यावं म्हणून सगळं सांगितलं. ब्युरो रिपोर्टसह अमेय सुंभळे, IBN लोकमत, मुंबई. आणि याच सगळ्या विषयावर बोलण्यासाठी आपल्या सोबत सायबर तज्ञ आहेत अतुल कहाते. आपण थेट त्यांच्याकडे जाऊयात. सर, या रॅन्समवेअरचा जन्म हा नेमका कुठे झालाय आणि या सगळ्याची पार्श्वभूमी ही आपण काय सांगाल? मुळात हा हल्ला होण्यासाठीचं जे रॅन्समवेअर होतं ते रॅन्समवेअर लिहिलं होतं ते अमेरिकेच्या नॅशनल सिक्युरिटी एजन्सी किंवा NSA या गुप्तचर संघटनेने. आणि त्यांनी ते का लिहिलं होतं तर त्यांना भविष्यामध्ये अमेरिकेच्या शत्रूंवर कधी हल्ला करायची वेळ आली, सायबर हल्ला, तर त्यासाठी वापरलं जावं म्हणून त्यांनी हे सॉफ्टवेअर लिहिलेलं होतं. आणि तिथून ते चोरीला गेलं आणि ते मग कोणी वापरलं याविषयी अजून निश्चित माहिती उपलब्ध नाहीये. बरोबर, पण मग जगभरामध्ये या व्हायरसनं धुमाकूळ घातलाय. हे व्हायरस येतात कुठून? या व्हायरसचा जन्म तरी नेमका कुठे होतो सर?
मुळात व्हायरस लिहिणारे जे लोक असतात तर त्यांचं उद्दिष्ट हे लोकांना त्रास देण्याचं असतं. म्हणजेच लोकांच्या संगणकावरच्या फाईल्स नष्ट व्हाव्यात किंवा तिथल्या त्या संगणकावर काहीतरी विचित्र मजकूर इकडे तिकडे म्हणजे अक्षरशः नाचल्यासारखा दिसावा, अशा प्रकारच्या गोष्टी व्हायरस लिहिणारे सर्वसामान्यपणे करतात. आता काही वेळेला असंही म्हटलं जातं की आपलं अँटीव्हायरस सॉफ्टवेअर खपावं यासाठी अँटीव्हायरस लिहिणाऱ्या कंपन्याच हे व्हायरस मुद्दामून लिहितात किंवा लिहिण्यासाठी लोकांना पैसे देतात. आता हे सगळे आरोप केले जातात आणि त्याविषयी निश्चितपणे बोलणं अवघड आहे. पण त्यामध्ये आणि रॅन्समवेअरमधला मुख्य फरक असा की रॅन्समवेअरमध्ये नुसतंच अशा प्रकारचा त्रास देण्याचा हेतू नसतो, तर त्याच्या पुढे जाऊन त्यातून पैसे कमावण्याचा हेतू असतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर रॅन्समवेअर हा जो आहे तर तो व्हायरस करतो त्या प्रकारची कामं तर करतोच, पण जोपर्यंत बाधा झालेला संगणक ज्या माणसाचा आहे तो माणूस त्यासाठीचे पैसे देत नाही तोपर्यंत त्याला मूळ माहिती किंवा मूळ डेटा मिळत नाही. बरोबर. म्हणजे मग ही ऑनलाईन ब्लॅकमेलिंग असणार आहे का, यावर सुद्धा आपण सर चर्चा करणार आहोत. पण रॅन्समवेअर म्हणजे नेमकं काय ते आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. एखाद्या दिवशी तुमचा संगणक किंवा लॅपटॉप हा तुम्ही चालू करायला जाता आणि मग त्यावर अचानक तुम्हाला मेसेज दिसतो की तुमचा संगणक हॅक झालाय. तुमचा संपूर्ण डाटा तुम्हाला हवा असेल तर तुम्हाला पेमेंट ऑप्शनला क्लिक करून ठराविक रक्कम बँक खात्यामध्ये जमा करा. ठराविक तासातच ती जमा करण्यासाठी डेडलाईन दिली जाते आणि ही रक्कम जर जमा झाली नाही तर तुमचा डेटा डिलीट होईल अशा स्वरूपाचा मेसेज तुमच्या स्क्रीनवर येतो. तुमच्या स्क्रीनवर एका बाजूला वेळेचं काउंटडाऊन सुद्धा चालू झालेलं असतं. अर्थात तुमच्या संगणक किंवा लॅपटॉपचा संपूर्ण ताबाच या हॅकर्सनं घेतलेला असतो. या मेसेजच्या पुढे तुमचा संगणक किंवा लॅपटॉप चालतच नाही, अर्थातच तुमची ऑपरेटिंग सिस्टीम चालू राहत नाही. आणि या सगळ्या प्रकारच्या गुन्हेगारीला सायबर गुन्हेगारी अर्थातच रॅन्समवेअर असं म्हटलं जातं. यामध्ये कुणीही सायबर गुन्हेगार अज्ञात ठिकाणावरून तुमचा लॅपटॉप हॅक करू शकता, तुम्हाला खंडणीची मागणी करू शकतात. असे प्रकार जगात अनेक ठिकाणी उघडकीला आलेत. जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात बसून तुमचा डेटा नष्ट करण्याचे हे उद्योग हे सायबर भामटे हल्ली करू लागले. सायबर हल्ल्यामध्ये अनेक महत्त्वाच्या बातम्या पाहिजेत, पण आता वेळ झाली एका ब्रेकची. वान्नाक्रायच्या रॅन्सम या व्हायरसनं जगातील 100 पेक्षा अधिक देशात धुमाकूळ घातला असून भारत हा यामधला एक प्रभावित देश असल्याची माहिती राज्याचे सायबर विभागाचे पोलीस महानिरीक्षक ब्रजेश सिंग यांनी दिली. रॅन्सम व्हायरस ही एक प्रकारची ऑनलाईन खंडणी असून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कम्प्युटर किंवा लॅपटॉप वापरणाऱ्यांनी अँटीव्हायरस अपडेट करणं अपेक्षित आहे. अर्थातच पॅच जे असतील ते अपडेट करून घ्यावेत अशी सूचना त्यांनी दिली. ज्यांच्या कम्प्युटर्समध्ये रॅन्सम व्हायरस आला असेल त्यांनी आपले कम्प्युटर्स तातडीनं फॉर्मॅट करून घ्यावेत आणि कोणत्याही प्रकारची रक्कम बिटकॉइनच्या अकाउंटवरती भरू नये असं आवाहन सिंग यांनी केलं. ऑनलाईन खंडणी कुणीही देऊ नये यासाठी काय काय प्रयत्न झाले याची ही माहिती सायबर विभागाचे पोलीस महानिरीक्षक ब्रजेश सिंग यांनी दिली. तुमचा डेटा जर महत्त्वाचा असेल तर तुम्ही बॅकअप ठेवलाच असेल तर तुमच्याकडे रॅन्समवेअर आला तर इमिजिएटली कम्प्युटरला डिस्कनेक्ट करा, सगळे कनेक्शन्स काढून टाका आणि इमिजिएटली फॉर्मॅट करून त्याला तुमच्या बॅकअपवरून डेटा रेस्टोअर करून टाका. पण ही ऑनलाईन खंडणी भरू नका असंच सांगा. ऑनलाईन खंडणी बिलकुल भरू नका, कारण याच्याने यांना क्रिमिनल्स लोकांना प्रोत्साहन मिळतं. याचा काहीच मार्ग लागू शकत नाही. नेमकं कोण कुठून हे करत आहे याबद्दल सगळ्यात एजन्सी मला वाटतं शोध करतायत आणि जेव्हा काही याबद्दल अपडेट असेल तेव्हा आपल्याला कळवणार. बँकांचा काय असा प्रश्न साहजिकच चर्चेला जातोय. बँकांचे एटीएम हे थेट कम्प्युटर्सला अटॅच नसल्यामुळे रॅन्सम व्हायरसनं ते प्रभावित होण्याची शक्यता किंवा धोका हा काहीसा कमी असल्याचंही त्यांनी सांगितलं. मला वाटतं ॲज अ प्रिकॉशनरी मेजर सिस्टम्स अपग्रेड करतात. RBIने मला वाटतं बँकेना सगळ्यांना असे आदेश दिले की तुम्ही सिस्टम पॅच करून घ्या, कारण बहुतांश ATM हे विंडोज XP वगैरे अशा ऑपरेटिंग सिस्टम्सवर आहेत. तर सगळीकडे मेंटेनन्स डाऊन टाईम घेऊन अपग्रेड करणं सुरू आहे
आणि एकदा पॅच केल्यानंतर मला वाटतं याचा काही त्रास राहणार पण ATMला प्रादुर्भाव होण्याची शक्यता होते जास्त एकाधिक प्रमाणात. ATM इंटरनेटला एक्सपोज नाहीत तर ते त्यांच्या सेपरेट नेटवर्कवर असतात, तिकडे चान्सेस खूप कमी आहेत, पण एकदा झाला तर स्प्रेड होऊ शकतो. रॅन्समपासून वाचण्यासाठी काय काय काळजी घेणं महत्त्वाचं आहे ते सुद्धा पहा. आपल्या लॅपटॉपमध्ये चांगला अँटीव्हायरस असावा. अँटीव्हायरस हा नियमित अपडेट केला जावा. नेहमी सुरक्षित वेबसाईटलाच आपण सगळ्यांनी भेट द्यायला हवी. कोणत्याही भूलथापांना बळी पडून चुकीच्या वेबसाईटवर क्लिक करता कामा नये. लॅपटॉपची ऑपरेटिंग सिस्टम ही नेहमी अपडेट असावी. रॅन्समवेअरसाठीचा पॅच मायक्रोसॉफ्टनं 2 महिन्यापूर्वीच जारी केला होता. अर्थातच तो अपडेट करणं अपेक्षित आहे. लॅपटॉपचा डेटा कॉपी करून हार्ड डिस्कवरती ठेवावा, म्हणजे कोणी लॅपटॉप हॅक केला तरी मूळ डेटा मात्र कायम राहतो. हॅकर्सच्या मागण्यांना अर्थातच बळी पडू नका. कोणतीही खंडणी यांना देऊ नका. लॅपटॉपचे मुद्दे पाहिले, पण स्मार्टफोनला सुद्धा हॅकिंगचा धोका असू शकतो आणि त्यापासून वाचायचं असेल तर काय ते पहा. अनेकदा जाहिरातीच्या माध्यमातून धोका हा जाणवतो. भुलवण्यासाठी हॅकर्स हे नेहमी जाहिरातींचा वापर करतात. जाहिराती इन्स्टॉल करण्यापूर्वी म्हणूनच आपण सगळ्यांनी त्याची सुरक्षितता ही तपासली पाहिजे. गुगल प्लेवरनंच आपण ॲप इन्स्टॉल केलं पाहिजे. कोणत्याही आमिषाला बळी पडून आपण चुकीच्या वेबसाईटला क्लिक करता कामा नये. आणि याच विषयावर आपण काही प्रतिक्रिया सुद्धा सायबर तज्ञांच्या जाणून घेतल्या. या सगळ्या प्रकाराला सायबर क्राईम म्हणायचं, ऑनलाईन खंडणी म्हणायचं की काय म्हणायचं, सायबर एक्सपर्टची प्रतिक्रिया. रॅन्समवेअर बद्दल जर सांगायचं झालं तर रॅन्समवेअर ही एक नवीन टाईपचं सायबर क्राईम आहे. ॲक्च्युली आपण जे खंडणी वगैरे जे प्रकार म्हणतो तसंच हे रॅन्समवेअर आहे, फक्त हे डेटाच्या बाबतीत आहे. युजली रॅन्समवेअर जे आहे ते आपण काय म्हणतात वैयक्तिक जास्त करून लोकांना, म्हणजे काय म्हणतात वैयक्तिक एका माणसाला टार्गेट केलेलं असतं. पण आजकाल असं झालंय की तो एक काय म्हणतात एक व्यक्ती सोडून कंपनीजला सुद्धा हा रॅन्समवेअरचा धोका निर्माण झालेला आहे. आता रॅन्समवेअर म्हणजे एक्झॅक्टली काय, तर बऱ्याचशा वेळी असं होतं की कळत न कळत एम्प्लॉईज म्हणा किंवा वैयक्तिक कोणी माणूस म्हणा, आपल्याला एखादा ईमेल येतो. ईमेलमध्ये काही लिहिलेलं असू शकतं, जसं की तुमचे काही फोटोज आहेत म्हणा आमच्याकडे, आणि तुमचे फोटोज बघण्यासाठी हे लिंक असते, तिथे त्या लिंकवरती क्लिक करा. जेव्हा तुम्ही लिंकवरती क्लिक करता तेव्हा एक सॉफ्टवेअर एक प्रोग्राम डाउनलोड होतो, आणि तो प्रोग्राम जसा डाउनलोड होतो तसं तुमचे जे काय म्हणता येईल तुमचे महत्त्वाचे डॉक्युमेंट जे आहेत ते एन्क्रिप्ट होतात. आता एन्क्रिप्ट होतात म्हणजे काय, तर तुम्हाला ते वापरता येणार नाहीत, ते बघता येणार नाहीत. एन्क्रिप्ट होतात म्हणजे बघता येणार नाहीत आपल्याला ते. मग एकदा आपले हे डॉक्युमेंट जे आहेत ते असे एन्क्रिप्ट झाले की तुम्हाला एक मेसेज येतो तुमच्या कॉम्प्युटर स्क्रीनवरती, आणि त्या मेसेजमध्ये लिहिलेलं असतं की तुम्हाला जर आता तुमचा डेटा परत हवा असेल तर तुम्ही पैसे भरा. सो एका प्रकारची खंडणी असते. बरोबर आहे. असेच मुद्दे आपल्याला या कार्यक्रमात जाणून घ्यायचे आहेत, पण सायबर हल्ल्यामध्ये वेळ झाली ब्रेकची. रॅन्समवेअर पाठोपाठ आता नव्या रॅन्समवेअरचा इशारा सुद्धा नुकताच चीननं त्यांच्या नागरिकांना दिलाय. चीननं विंडोज संगणक वापरणाऱ्यांना नव्या रॅन्समवेअर विषाणूपासून सुरक्षित राहण्याचा इशारा दिलाय. हा विषाणू मागील आठवड्यात जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या WannaCry प्रमाणेच असल्याचं सांगितलं जात आहे. UIWIX असं या रॅन्समवेअरचं नाव असून हा संगणकातली माहिती एन्क्रिप्ट करून फाईल्सची नावं बदलतो. यामुळे सर्व विंडोज संगणक वापरणाऱ्यांनी आपला संगणक अद्ययावत करण्याचं आवाहन चीनच्या नॅशनल कम्प्युटर व्हायरस इमर्जन्सी रिस्पॉन्स सेंटरकडून देण्यात आलंय. अर्थातच या सगळ्याच्या माध्यमातून जी खंडणी मागितली जाते ही ऑनलाईन खंडणी मागण्याची काय नेमकी पद्धत आहे हे जाणून घेतलं सायबर एक्सपर्ट कडून. ॲक्च्युली रॅन्सम जी मागितली जाते ती लोक जे मागतात ते बिटकॉइन नावाचं एक व्हर्च्युअल पेमेंट आहे, आणि या बिटकॉइनमध्ये रॅन्सम मागितली जाते. त्यामुळे त्याचा तपास जो आहे तो करणं अवघड होतो. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की अननोन व्यक्तीकडनं जे ईमेल आलेले आहेत, ईमेल असून द्या किंवा कुठल्याही अटॅचमेंट्स असतील तर त्या ओपन करू नका. आणि ती अटॅचमेंट कुठल्याही फॉर्ममध्ये असू शकते, तुमचा फोटो पाठवू शकतं, कोणी PDF पाठवू शकतं, वर्ड फाईल असू शकते. सो असे कुठल्याही प्रकारचे जर अननोन तुम्हाला ईमेल आलेले असतील तर ते तुम्ही निग्लेक्ट करा.
अटॅचमेंट डाउनलोड करू नका. दुसरं एक इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे तुमच्याकडे तुमच्या मशीनवरती अँटीव्हायरस असणं. आणि नुसता अँटीव्हायरस असून चालणार नाही, तर तो अँटीव्हायरस लायसन्स्ड पाहिजे आणि रेग्युलरली तुम्ही तो अपडेट केला पाहिजे. सो लायसन्स अँटीव्हायरस अपडेट करणं. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट की नुसतं अपडेट करून पण चालणार नाही, तर तुमचं मशीन स्कॅनसुद्धा झालं पाहिजे. बरोबर आहे. सायबर हल्ल्यापासून आपला लॅपटॉप किंवा कम्प्युटर हा सुरक्षित ठेवण्यासाठी फायरवॉलचा सुद्धा काही उपयोग होतो का, हे जाणून घेण्यासाठी आपण पुन्हा एकदा अतुल कहातेंकडे जाऊयात. सर, काय महत्त्वाचे मुद्दे फायरवॉल संदर्भातले? सोय उपलब्ध असते संगणकांमध्ये, त्याला फायरवॉल असं म्हणतात. तर फायरवॉल हे सुद्धा एक सॉफ्टवेअरच असतं. ते विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम बरोबरच इन्स्टॉल झालेलं असतं. बरेचदा ते डिसेबल झाल्यामुळे आपल्याला कळत नाही. तर यासाठी इंटरनेटच्या सेटिंग्जमध्ये जाऊन किंवा कम्प्युटरच्या सेटिंग्जमध्ये जाऊन ही फायरवॉल एनेबल करणं अतिशय महत्त्वाचं असतं. तर फायरवॉलसुद्धा हेच काम करते की बाहेरून जे आपल्या संगणकावर हल्ले होत असतात तर ते हल्ले होऊ नयेत आणि ते व्हायला लागले तर आपल्याला तातडीने त्यासंबंधीची माहिती मिळावी, असं काम केलं जातं. बरोबर, फायरवॉल ऍक्टिव्ह करणं महत्त्वाचं आहे. पण सर, जगात सगळीकडे रॅन्समवेअरचा धुमाकूळ आपण पाहतोय. आता पुढच्या काळात सायबर युद्ध झाली तर आश्चर्य वाटायला नको. असं म्हटलं जातं की जर कधी तिसरं महायुद्ध झालंच तर ते पाण्याच्या प्रश्नावरून होईल किंवा सायबर युद्ध म्हणून होईल. आणि यामध्ये खूप तथ्य आहे. हा जो हल्ला झाला तर याचं स्वरूप खूप मोठं भविष्यामध्ये असू शकतं. म्हणजे क्षणभर आपण अशी कल्पना करू की दोन देशांमध्ये युद्ध होण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे, तर प्रत्यक्षात त्या देशावर दुसऱ्या देशावर अणुबॉम्ब टाकणं किंवा तिथे सैन्य धाडणं किंवा विमानांनी हल्ला करणं, या सगळ्यापेक्षा जर का त्या अख्ख्या देशामधले संगणक आपण ठप्प करून टाकले तर काय होईल. म्हणजे आपल्याला तर माहिती आहे की भविष्यामध्ये जवळपास सगळ्याच गोष्टी या इंटरनेटला जोडलेल्या असणार आहेत. म्हणजे रस्त्यावरून जाणाऱ्या स्वयंचलित गाड्या, एकूण सगळी वैद्यकीय यंत्रणा, पाणी पुरवठा, वीज पुरवठा, यापासून ते आपल्या पैशांशी संबंधित असलेल्या सगळ्या गोष्टी, या सगळ्या गोष्टी जर का संगणकांच्या द्वारे चालत असतील आणि त्या इंटरनेटला जोडलेल्या असतील आणि असं आपण क्षणभर समजू की या सगळ्यांमध्ये एकाच वेळेला रॅन्समवेअर घुसलं आणि त्यांनी पैशाची मागणी करत किंवा ती न करता सुद्धा ही सगळी यंत्रणा ठप्प केली तर तो देश त्या क्षणीच कोलमडून पडेल. म्हणजे कोलमडून पडेल याचा अर्थ तो काही पूर्णपणे नष्ट होणार नाही भौतिकदृष्ट्या, पण यंत्रणा ठप्प होईल. सर, तुम्ही अत्यंत सविस्तर विश्लेषण केलं, धन्यवाद. सायबर हल्ला या कार्यक्रमात आपला लॅपटॉप तरी आपण कशा प्रकारे सुरक्षित ठेवावा यावरचे मुद्दे पाहिले. या कार्यक्रमात इथेच थांबूयात. पहा फक्त IBN लोकमत.